जय शिवराय आणि मी जयश्री. आणि दादा बघा नंद्याला सोडून आणतात आता पाणी पाजण्यासाठी. हौद आम्ही स्वच्छ धुवून काढला आणि आता भरून काढलाय. आणि सकाळी सकाळी आपली एकादशी राजा पाणी भरायला. तर किती घेतले रे भेंडी कॅरेट? तोडायची आणि भेंडी तोडण्यासाठी सकाळीच गाशी गाडी येऊन आपल्याला कॅरेट देऊन जाते आणि मग आपल्याला हवे तितके कॅरेट आपण सकाळी काढून असे घेऊ कॅरेट दिले त्याच्यामधनं. जातात, मग आणि त्याच्यामध्ये मग भरून भेंडी, ठेवायचे. रात्री येताना ते टोमॅटो. घेऊन जाते भरलेले कॅरेट. तर आज किती लागतील माहिती 20 नाही. कॅरेट भेंडी मागचा तोडा तोडायची? चांगला भरला होता, पण एक तोडा चांगला आणि एक कमी बसतो. आता सकाळी नंदीबाई सगळ्यात पहिले गुबू गुबू नंदा छंदा आणि हिला पाणी पाजून घ्यायचंय. तर त्यासाठी त्याला पाणी प्यायचं नसतं सकाळी, लगेच त्याला तहान नाही लागत. त्याला नखरे पण तरी असं वाटतं दाखवून द्यावं पाणी. मग आपण दुपारी खाऊन आणि उन्हाचं पाणी पितो. मनी माऊ. तर आमच्या सोबत तुम्ही अंगत पंगत करायला अंगणामध्ये येऊ शकता. अंगणात आम्ही याच्यासाठी येतो कारण आमचं काम आज इथंच सुरू आहे जवळच, त्यामुळं चला दादा लवकर हात धुवून. योगेश कुठे गेला? मेथीची भाजी, भाकरी, उसळ, या जेवायला काय लिंबू ताजं ताजं. आणि आमची चालू आहे न्याहारी. आता उपवास असल्यामुळं फराळाचं पण आहे. आणि मेथीची भाजी आणि भाकरी पोळ्या, त्यासोबत लोणचं, चटणी, धपाटे, शिळी खिचडी पण आहे, पण ती आवडत नाही आम्हाला कोणाला, ती जाईल आता. 10 मिनिटात. आणि यासोबत आता आम्ही सकाळी देवाचं नाव घेऊन सुरू केलंय, मग नंतर काम. आणि लिंबुणीचं ताजं ताजं लिंबू पण आणलंय. उसळीमध्ये लिंबू असलं की भारी लागतं. रात्री दही लावायची आठवणच नाही राहिली, त्यामुळं आज लिंबावरच धकूया. एवढं घरचं दही विरजन होतं, पण चुकून विसरलो. आणि आमचं घराच्या अंगणात जेवतोय आणि इथंच बाजूला काम असतं बघा आमचं. एकदम छान वाटतं अशा वातावरणात, त्यामुळे आम्ही घरात नाही अंगणातच जेवतो. म्हणजे शेतात आणि घरात दोन्ही वाटतं. पोटपूजा झाल्यानंतर आता आणि ग्लोव्ज नसले तर बोट फाटतात. कापून लगे काय काय होईल त्याचं. जे जे भेंडी तोडण्याचा अनुभव आहे ना त्यांना चांगला अनुभव आहे बघा. डबल या याच्यामध्ये तरी पण आहे आले पण टाकून दे. हा सिंगलच बरा आहे. डावा हात. चला शर्ट बेट घालून घेऊ. खाजी येते जास्ती. सगळं आवरून आता आम्ही भेंडी तोडायला सुरुवात केलेली आहे. 10:30 वाजलेले आहेत आणि आता कटाकट भेंड्या तोडायच्या आहेत. आणि ज्या ताज्या असतात ना 3-4 दिवसाच्या, त्या पटपट तोडल्या जातात. त्या का जर निब्बर झाल्या तर खूप जीव घेतात आणि त्याला मार्केटला भाव पण नसतो. एक तोडा मोठा निघतो, एक तोडा कमी निघतो. याचं हे वैशिष्ट्यच आहे भेंडीचं, असो की कोणत्या पण पिकाचं. तर आज भेंड्याही खूप कमी दिसत आहे. मागचा तोडा चांगला निघाला होता आणि आम्हाला खूप घाई गडबड होती, त्यामुळे आम्ही काही तेव्हा काढला नाही. आणि आता भेंडीला हिवाळ्यामध्ये काय असतं, भेंडी एवढी झालेली असली ना तर ती छान मग फुलं, कळ्या आणि भेंड्या येतात. पण जर का तुम्ही आता लागवड केली तर त्याची वाढ होत नाही चांगली. त्याच्यासाठी भेंडी थंडीमध्ये आधीच उगून आलेली पाहिजे किंवा उगत नाही ती चांगली. तर आज भेंड्या पटपट तोडून, आणि याच्यामध्ये मिलिटरीला युद्धाला लढायला जाण्यासारखं रेडी होऊन जावं लागतं. म्हणजे खूप खाज येते, काहींना तर ॲलर्जी पण असते भेंड्यांची, त्यामुळं. आणि त्या सापडत पण नाही पानांमध्ये. हिरव्या भेंड्या आणि हिरव्या पानं तर त्या इकडं तिकडं आणि पुढं गेलं मागं वळून बघितलं की मग दिसतात. असं कोणाकोणाला अनुभव बरं कमेंट्समध्ये लिहा बरं पटापट की कोणी कोणी असं झालं. चौथा तोडा आहे. चौथ्या तोड्यात भेंडी. आणि वावर जसं असलं तसं इकडं बघा थोडं वाळवाट आहे, हलका आहे. तर इकडं बुटकी आहे, तिकडं पाक एवढी वाली. आणि भेंड्याच्या क्वालिटीत पण फरक पडतो लगेच. मस्त भेंड्या तुडूक तुडूक ताज्या ताज्या कवळ्या लुसलुसीत भेंड्या आहेत. आणि भेंडी कसे काटे आहेत बघायला. हेच काटे असे बोटाला लागले ना डायरेक्ट ते बोटच फुटतात, रक्त निघतं अक्षरशः. आणि चौथ्या
तिसऱ्या चौथ्या दिवशीच तोडावं लागते. एक तोडा मोठा निघतो, एक कमी निघतो थोडा, परत मोठा, असं चालूच राहतं. मागच्या वेळेस 20 कॅरेट निघले होते, आज बघूया किती निघतं. आता दिवसभर हेच काम आहे आम्हाला, एवढ्या भेंड्या तोडायचे. कमी बी निघलात पाव चांगलं जात ना. नाही नाही या याच्यावर घ्या आता त्या झाडावर आंबाडीवर आवड केलं वावर लंबाई जरशिक बकेटी भरत आहे त्याच्यामुळं अर्धा आणि आउट म्हणजे अर्धा भाग केलात आम्ही. इथं पहिले व्हाईट जो खंबा दिसतोय त्याच्यावरती राहायचं, पण त्याच्या पुढे गेलात त्या आता आंबाडीच्या झाडावरती आणि मग तोडायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काही समजत नाही. पानं दिसत आहेत, भेंडी कोणतीन काय, आणि खाली वाकून तोडायला गेलं ते तोंडाला पण लागतात, म्हणून आम्ही स्कार्फ बांधून, आणि वरतून ऊन पण आहे. थंडीचा कहर. जाऊ दे भाव डबल भेटतो काय काय तिथे हा, पण जेवायला कवळे कसं घे बघ. भाव डबल राहील ॲव्हरेज घटलं का मार्केट डबल जे बी होतं ते चांगलं सांगितलं. कमी वय जेव्हा आणि पैसे जादा पण अशा वाढल्या ना इतके खाज येते बरं का. आणि बऱ्याच जणांना ॲलर्जी असते, त्याच्यामुळे भेंडी तोडायला कोणीच भेटत नाही. रोजानं तर कसलं 350 रुपये रोज आहे, पण कोणी नाही येत भेंडी तोडायला. भाजी तर उपटायला येतात बरं का, कारण एक जण भाजी उपटती 1000, 1200, 1500 आणि 70 रुपये शेकडा काढायला. काय रोज पडतो मग, कशाला भेंडीत वचकं यायला येते. बाबानं काय पेटून दिलं बाबानं उष्ट पेटून दिली जनावराची दुपण. चला खड्डे करून टाकायचे दाब. हा हेच उचलाच पाता नाही खड्डे करून दाबाचा हा मग होत नाही. तो चालत पुढं मंगळवार येतो डबल घातले. आमच्याकडं आता तिसऱ्या चौथ्या दिवशी अशा पद्धतीनं तोडा सुरू आहेत. मागचा तोडा चांगला निघाला होता, म्हणून ह्यावेळेस कमी, आणि थंडी वाढली त्यामुळं पण भेंड्या कमी झाल्यात. आणि तुम्ही एक लक्षात घेतलं का, भेंडी इकडनं छोटी दिसते बघा, कारण हे वाळवट आणि पाणी भरण्याकडचा भाग आहेत, आणि तिकडं मध्ये वावर दोन्हीकडचे पाणी येतं, चांगलं मुरतं, तर तिथं चांगली वाढ झालेली आहे. इकडे जशी जमीन असती तशी ग्रोथ असते, तसं म्हणतात. तसं हे बघा भेंड्या तुम्ही, आणि त्याला खूप तोडायला डेंजर असतात त्या जर तुम्ही अशा मोकळ्या हाताने जर तोडल्या, ग्लोव्ज न घालता, तर अक्षरशः
बोटं फुटून रक्त निघतं त्यामधनं आणि नंतर तुम्ही कोणतंही काम करू शकत नाही. जेवणसुद्धा करायला अडचण येते आणि दोन्ही हाताने माणूस तोडत चालतं आणि पूर्ण अंगाला पण खाज येत असते. त्यामुळे शर्ट वगैरे पॅक चाललं आहे त्याच्यामध्ये. आणि भेंड्या कशा लुसलुसीत आहेत, एकदम छान भेंड्या आहेत आणि बी पण चांगली निघाले. बऱ्याच वेळेस काय होतं आणि खायला पण चवदार आहे ही भेंडी. नाही तर भेंड्या निघतात खूप जास्तीच्या पण खायला चवच नसते त्यांना. तर ती भेंडी अशी जाड आणि वेगळी दिसते बघा. आणि जी चवीनं छान आणि हिरवीगार भेंडी असते तिची जाडी बारीक असते. आणि तुम्ही बघू शकता अशी कॅरेट आता भरणार आहे आणि हे कॅरेट भरल्यानंतर तिकडं वट्यावर घेऊन जाणार. पुन्हा त्याची शॉर्टिंग होणार कारण मागच्या वेळेस सुटलेल्या भेंड्या ह्या वेळेस खूप मोठ्या झालेल्या असतात. आणि तिकडून आऊट पाडलेलं आहे आणि आऊट पाडल्यानंतर इकडनं पुन्हा वापस जायचं रिटर्न. तर असं बकेटी इकडून मध्ये गॅप घेतला आहे आम्ही म्हणून त्याच्या एकेकडच्या याला. आणि अर्ध्या भेंड्या तोडून झाल्यानंतर तिकडचं तोडणार. तर त्या हिशोबानं सुरू आहेत. आणि भेंडीची फुलं पण तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर पिवळ्या रंगाची फुलं आहेत. आणि त्याचसोबत भेंड्या पण खूप खूप चांगल्या आहेत आणि त्या आता कटाकट तोडायचे काम सुरू आहे. 3-4 दिवसाला मस्त तोडाका असतो. एक मागं सुटतात किती पण आवर्जून छान करा तरी सुद्धा दुखायला लागले बरं असे चुन 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 चुन. आणि असं मी ह्या बघा 2 ग्लोव्ज घातलेले तरी पण सहज काढलं तर पूर्ण हात लाल झालेला आहे कारण तरीही त्या बोटात टोचत असतात काटे. ग्लोव्ज घालावं लागतं. आणि आता परत एकदा घातले सॉक्स. आणि आता ताण पण लागली आहेत कारण बऱ्याच वेळाचं तोडतोय आणि बकेटही भरली. ताण लागली ना तिकडे घेऊन जायचं पाणी प्यायचं आणि वापस यायचं. कारण जेवण करून इकडं आल्यामुळं चांगलीच तहान लागलेली होती तर पाणी पिण्यासाठी चाललोय. तर खाली हाताने न जाता आपण भेंडीचं पण कॅरेट घेऊन जाऊया. सावलीत राहीन आणि निवडून पण ठेवतील ते. तर त्यामुळं तिकडं बघा घर आहेत, घराच्या अंगणामध्ये जेवायला बसलो होतो तिथंच पाणी पण आहे. अर्ध्या याच्यामध्ये आणि कॅरेट घेऊन गेला. आता बकेट मी घेते. तर अशा पद्धतीनं आम्ही भेंड्या तोडायचं काम सुरू आहे. पोरं असते तर ते पाणी आणून दिलं असतं. आणि ह्या कॅरेटमध्ये पण बघा तुम्ही एकदम छान भरल्या गेल्या आहेत. आणि आता हे कॅरेट जाऊन आपण तिकडं चेक करूया ह्याच्यात मागच्या वेळेस किती भेंड्या सुटल्या आणि कोणाच्या तासाला सुटल्या आहेत ते पण बघूया. बरोबर आहे की नाही की कोणाच्या तासामध्ये जास्त भेंड्या सुटल्या आहे मागच्या वेळेस. कधी कधी समजत पण नाही छोटी की मोठी आहे तोडावं की सोडावं तेव्हा वेळेस पण गडबड होत असते. पण एक दिवस जर शिल्लक झाली तर भेंडी लगेच सरकन वाढून जाते आणि मग प्रॉब्लेम येतो. तुम्ही बघू शकता किती छान माऊलीची भेंड्या आईने दादा त्याला निवडायला पण लागली. आणि इकडं आम्ही पाणी पितोय त्यासाठी आलो आहे तिकडं. आणि येता येता कॅरेट पण आणलं. आता ते निवडून छान भरून ठेवते मी. भेंड्या निवडायचं काम चालू आहे. जसे तेवढं काम करतो. किती निघू राहिला आणि बर तितकेच ते दिवशी किती 2च किलो निघले ते काय भाव जाते मग? ते गेले 10 रुपये. या 40 आणि त्या पलीकडच्या त्या दाखवा दाखवा त्या दाखवा. या 20 रुपये त्या बी कवळ आहे बरं का. 20 रुपये 10 रुपये किलो ह्या 40 रुपये किलो जास्त परवडत्या ना. मग भारी दिसू राहिलं ना हिरव्या का ताजे ताजे दिसती लांबून मोठी पण बारीक राहते.
भेंड्या येत आहेत तसं शॉर्टनी चालू आहे त्याची. आणि तुम्ही पाहू शकता समोरचे टोकणं काळे ते पण बाजूला फेकले जात आहेत आणि अशा स्वच्छ करून भरल्या त्या अजून सुंदर दिसतात. आणि त्या जेव्हा गाडीवर जातात तर त्या अजून छान लावलेल्या असतात, पण फ्रेशनेस कमी झालेलं असतं कारण ती दणापट करत फिरत आलेली असती. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत व्हिडिओ नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.